ह्या मानसिकतांच्या पुढे जाऊन आपण कधी विचार करणार आहोत का? आणि या मानसिकतांमधनं जेव्हा निघू तेव्हा एखाद्या घरात माझ्यासारखं कुणी जन्माला आलं तर कुणाला अपमानकारक वाटणार नाही. मला माझ्या बापाला माझा तिरस्कार का असेल? मी बायकी वागत होते. त्याला प्रेशर ना, सगळ्यात मोठं पोरगं हे जर असं निघालं तर बाकीचे कसे उजवायचे? लोक काय म्हणतील याच्यातच फॉल्ट असेल म्हणून हे असं जन्माला घातलंय. डायरेक्ट त्याच्या पुरुषत्वावर प्रश्नचिन्ह ना. मग ते लागायचं माझ्या मागं, सरळ चालत जा, मग तू अभ्यासात हुशार पाहिजेस, मग तू खेळात हुशार पाहिजेस, मग तू कमवण्यात पण व्यवहारात पण हुशार पाहिजेस. 7वी 8वीमध्ये कोळशे आणायला जाय, जनावराची पेंड आणायला जाय. का? व्यवहार कळायला पाहिजे, कारण की माझ्यानंतर तुलाच सांभाळायचे. आणि 8वीपासून तयारी, 7वीपासून तयारी मला करता बनवण्याची. का बायका नाही सांभाळत? आज ज्यांनी मुलांना करता म्हणून सांभाळले त्यांनी त्यांना वृद्धाश्रम दाखवलेत आणि मुली नवऱ्याच्या घरून झाकली मूठ पाठवत आहेत. अर्थात ते द्यायलाही प्रॉब्लेम आहे. त्या बिचाऱ्या कसं सहन करतात त्यांनाच माहिती आहे, कसं मॅनेज करतात. इकडून तिकडून पाकिट मारून थोडंफार लपून छपून पाठवतात. ही परिस्थिती काय आहे की सुरुवातीपासून हॅमर केलं जातं की घर चालवणारा पुरुष असतो. आणि त्याचं शोषण मला खूप झालं. मला लास्ट बेंचवर लोक टॉर्चर करायचे, अश्लील चाळे करायचे माझ्यासोबत. पोरं 3-3, 4-4 वर्ष फेल झाले. आत्तासारखा नियम नव्हता तेव्हा की पास करत राहा, तसं नव्हतं. 3-3, 4-4 वर्ष 2री 3रीत फेल झालेली लोक पोरं पण मला मग ते जरा हे करायचे. त्याची तक्रार करायला गेल्यावर सर बनायचे की तू पुरुषासारखं वाग ना. घरात सांगायला गेलं बाप म्हणे तुला कारण पाहिजे शाळेत नाही जायचं. आणि ह्या सगळ्यात माझी कोंडी जी व्हायची ती कुणीच समजून घेत नव्हतं. मतिमंद चालतात, अपंग चालतात, अंध चालतात, मग हिजडा का नाही चालत? आता खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी ज्या हिजडा कम्युनिटीत राहिल्या, सेटल झाल्या, व्यवस्थित चांगलं झालं, नंतर पालकांनी पैसा बघून स्वीकारलं. आत्ता म्हणतात की गुरु शिष्य परंपरा वाईट आहे, आमचं लई शोषण होतं, आम्हाला गुरुला लई द्यावं लागतं आणि आम्हाला लई त्रास आहे गुरूंकडनं. मला त्या माझ्या बहिणींना किंवा तसं मानणाऱ्या समाजाला मला हे म्हणावं असं वाटतं की ह्या दिशा शेकला समुदायात जायची गरज का पडली? तुमच्या कुटुंब व्यवस्थेने मला नाकारलं म्हणून मी माझ्या कुटुंब व्यवस्थेत गेले. आणि पैसा बघून परत या कुटुंब व्यवस्थेने स्वीकारल्यानंतर जर मी त्या कुटुंब व्यवस्थेला बैमान होत असेल तर तो माझा प्रॉब्लेम आहे. मी फितूर झाले, कारण की जेव्हा घरच्या आईबापाने गांडीवर लात मारली होती तेव्हा मला माझा गुरु पाठीमागं खंबीरपणे उभा होता. तो माझ्या पालकत्वाची भूमिका घेऊन मागं होता. तो माझी आई होती, तो माझा बाप होता. त्यानं सगळ्या भूमिका बजावल्या म्हणून मला त्या जवळच्या वाटतात. खऱ्या अर्थानं जेंडर इक्वल पर्सनॅलिटी कोणी असेल तर माझी गुरु आहे. ह्या अशा विचारधारेच्या लोकांचा विचार मी करते. आमच्याकडे कुणीही नवीन व्यक्ती आली का जी म्हणली की मला कम्युनिटीत यायचं आहे, तिला माझी गुरु म्हणते की तू शिक, तू शिक. पण आम्ही शिकत का नाही माहिती आहे का? कारण की तुमच्या शाळा सगळं पेट्रियार्कल स्ट्रक्चरमध्ये चालतात. जरा बायकी चाललं की पोरं कमेंट्स पास करतात आणि पोरीजवळ उभं राहू देत नाहीत. का? तर याच्यामुळं आपल्याला पण हसतील मुलं म्हणून. बाथरूमला जायला गोची होते, मुलं मुलांच्या याच्यात गेले की हसतात, मुलींच्या याच्यात गेले की आजही म्हणजे मी महिलांच्या याच्यात गेल्यावर बायकांची रिॲक्शन बघण्यासारखी असते. अशा घाबरतात जसं काही म्हणजे एलियन आला, अचानक कुणीतरी एलियन. काय म्हणजे मला असं वाटतं की मी काय माझ्यात असं आहे की जे एका बाईत असलं, म्हणजे काय नाही माझ्याकडे जे बाईत आहे. अख्खी तर बाईसारखी राहते, मग घाबरण्यासारखं काय? माझी हाईट थोडी जास्त आहे, माझा आवाज थोडा राकट आहे. आणि ही जर लक्षणं असतील तर मग राकट आवाजाच्या बायकांचं काय करत असाल तुम्ही? पण ते रिप्रोडक्टिव्ह आहेत.
माझा मात्र घडी घडी अपमान. माझा वापर कुठं होतं माहिती आहे का? पाया पडायला, आशीर्वाद द्या. का देऊ मी आशीर्वाद? माझ्या म्हणजे अरे मी तर आत्ताची आहे. म्हणजे तुम्हाला संत महात्मा सांगून गेलेत, 900 सायसे पुत्र होती तर का करावा लागे पती. तरी तुम्ही म्हणतात की ताई तांदूळ सुपारी बांधून द्या. म्हणजे 6 वर्ष झालं, 10 वर्ष झालं लग्नाला, लेकरूबाळ होईना. आता माझ्या जर वट्टी बांधण्याने जर तुला लेकरूबाळ होणार असेल मावले, हा ना, आपण कुमारी मातांचीच प्रथा चालू केली असती. लोक म्हणतात रुपया द्या, तुमचा रुपया. ही नेटवाल्यांनी आता या मागच्या 10 वर्षात चालू केले. याचा फायदा आहे माझ्या समुदायाला. माझ्या बहिणी आहेत बिचाऱ्या, त्या पोट भरत आहेत. त्यांना कोणीतरी रुपयाच्या बदल्यात 100 देतं, 500 देतं. त्यांना ते भारी वाटतं. त्याही त्याच्यावर बोलणार नाही. पोट भरते तर कोण कशाला स्वतःची सुरक्षित कवच उधळून घेईल? बरोबर की नाही? माझ्या रुपया देण्याने जर तुमच्याकडे बरकत येणार असेल तर आज देशाची आर्थिक स्थिती खूप गडबडली आहे. RBIच्या गव्हर्नरला रुपया द्यायला नेता का मला? सगळ्यात वाईट उदाहरण या म्हणजे आपल्या इथे सैनिकांचं खूप उदात्तीकरण केलं जातं. सैनिकांचं उदात्तीकरण करून त्यांचं शोषण केलं जातं. एक सैनिक सीमेवर जेव्हा सांगतो की मला हे पातळ डाळ मिळते, आपल्या दृष्टिकोनातनं तो गद्दार आहे, तो फितूर आहे. आणि जो सहन करतो तो चांगला. कुठून आली ही संकल्पना? देश नावाची जी संकल्पना आहे ही कुठून आली? कुणासाठी आली? कुणाचं संरक्षण करते? ही इथल्या भांडवल आणि संपत्तीचं संरक्षण करते. भांडवलदारांवर राज्य कोण करतं? राज्यकर्ते करतात. आपण फक्त कामगार आणि ग्राहक आहोत. आणि ह्या कामगार आणि ग्राहकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाकीचे सगळे नियम, कायदे, कानून, व्यवस्था हे सगळं आम्ही केव्हा समजून घेणार आहोत? सैन्यात मरणारा बिर्ला, अंबानी, टाटा, रिलायन्सवालेच कोणी नसते. माझाच भाऊ, त्याच्याकडं फक्त एकमेव संपत्ती त्याचं राकट शरीर, तोच बिचारा मैदानात पळायला जातो आणि त्याला त्याच्या शोषणाचं देशभक्तीकरण वाटतं. मी किती प्राऊड, मी आर्मीत चाललो, माझे मित्र आहेत आर्मीत. मला कुठं काही झालं ना, मला भीती वाटते की मी गमावलं की काय त्याला. हे त्यांच्या आईबापाला विचारा. तिथं कोणी श्रीमंताचं नाही आहे. दुसऱ्या देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रपतींचे पोरं तिथं आर्मीत आहेत, आपल्या इथं नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी आपण केव्हा विचार करणार आहोत? आणि ह्या स्त्री पुरुष म्हणजे मला हे आर्मीचं उदाहरण याच्यासाठी द्यायचं होतं की हे परत बायकांवर कसं येतं. आर्मीतल्या फौजींना जन्म कोण देतं? बायका. ग्राहकांना जन्म कोण देतं? बायका. श्रमिका म्हणजे कामगारांना जन्म कोण देतं? बायका. आणि मग ह्या बायकांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. म्हणून आपली व्यवस्था कंटिन्यू काम करत असते. म्हणजे आपल्या देशात महिला बरोबरीने तिथे आहेत. मी नेहमी राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये जितक्या महिला आहेत, आत्ता बहुतेक थोडंसं तुटलं असेल ते बॅरियर, पण महिलांचा सत्कार करताना प्रामुख्याने महिलांनाच उभं केलं जातं. महिलांचा सत्कार करताना जर गळ्यात हार घालायचा असेल तर ती बाई आपला पदर धरत हातातच हार घेते, गळ्यात नाही घालू देत. किती मोठं सिम्बॉलिझम आहे. एका पुरुषानं एका बाईच्या गळ्यात हार घालणं. पुरुषाच्या घातला तर चालतो, पुरुषानं पुरुषाच्या गळ्यात हार घातला तर चालतो, बाईनं बाईच्या गळ्यात हार घातला तर चालतो. पण विरुद्धलिंगी लोकांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालता कामा नये. माझ्या गळ्यात दोघांनी हार घातलं तरी चालतो. मी जास्त जेंडर न्यूट्रल आहे तुमच्यापेक्षा. ही मानसिकता आपण
बदलली पाहिजे, तेव्हा शोषणाची समीकरणं बदलतील. आपल्या देशामध्ये एकच पुस्तक असते जे जेंडर न्यूट्रल आहे, ते म्हणजे या देशाचं संविधान. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला स्त्री पुरुष असा उल्लेख नाही मिळणार. व्यक्ती, सगळी मूल्य व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून. स्वातंत्र्य असं आहे का की स्त्रियांना स्वातंत्र्य नाही पुरुषांना आहे म्हणून? असं आहे का लिहिलेलं? नाही. समता असे का की स्त्रियांना वेगळे अधिकार आणि पुरुषांना वेगळे अधिकार? नाही. बंधुता असे का की स्त्रियांनी कुणाशी मैत्री करायचं हे देश ठरवतं आणि पुरुषांनी नाही? सेम. न्याय, व्यक्तिपरत्वे आहे ना. ही जी संविधानानं हे केलेली जेंडर न्यूट्रॅलिटी आहे ती आपल्यात जेव्हा येईल ना तेव्हा आपण भारतीय हो खऱ्या अर्थानं, आणि ते होणं खूप गरजेचं आहे मला वाटतं. त्या दिवशी माझ्यासारख्या पाल्याला म्हणजे लेकराला आईबाप नाकारणार नाहीत, स्वीकारतील. म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन कम्युनिटीत होते ना तेव्हा मला असं वाटायचं की मी जर स्त्री पुरुष असते तरी माझ्या पोटी हिजडा नको. म्हणजे मी हिजडा असून मला असं वाटायचं की माझ्या पोटी हिजडा नको. पण मग आत्ता मी एवढं स्वतःलाच क्लिअर केलं आहे की का नको? काय कमी असते का हिजड्यामध्ये? त्याला एज्युकेशन दिलं, त्याला सामाजिक सगळा सन्मान मिळाला, ते एज्युकेशन घेऊ शकतात. काय असं करतात ट्रान्सजेंडर्स की जे पालकांना नकोशे असतात? या सगळ्या गोष्टींचं म्हणजे तुम्हाला एकंदर मी हे सांगण्याचा प्रयत्न करते की तुमच्यातल्या असमानतेचा माझ्या जगण्यावर खूप मोठा परिणाम आहे. तुम्ही जोपर्यंत एक समान होत नाहीत, तुम्ही जेव्हा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. ज्या दिवशी तुम्ही महिलांना सन्मानाने बघायला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्हाला आपोआपच माझाही सन्मान करावासा वाटेल. तोपर्यंत तुम्हाला माझा सन्मान करावासा वाटणार नाही, कारण की तुमचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन खराब आहे. त्यांनाच तुम्ही खालचं समजतात, त्यांनाच तुम्ही दुय्यम समजतात, त्यांनाच तुम्ही उपभोग्य समजतात, त्यांनाच तुम्ही स्वतःची इज्जत आबरू समजतात. त्या तुमची इज्जत आबरू असं काही नाही आहेत. त्या एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. जेव्हा जन्माला आल्या, नाळ तुटली त्या दिवसापासून त्या स्वतंत्र आहेत. त्यांना स्वतंत्र देणारे तुम्ही आम्ही कोणी नाही आहोत, किंवा तुमचं स्वातंत्र्य त्या हिरावून नाही घेऊ शकत. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. महिलांना कसं वागावं असं वाटतं, त्यांनी काय घातलं पाहिजे. आता हे आहे की स्वतंत्र आणि स्वैराचार याच्यात एक दुसर सीमारेषा असते, ती प्रत्येकाला जपता आली पाहिजे. ती दुसऱ्याने जज करता कामा नये, पण ती स्वतः सोशल मॅनर्स असले पाहिजे. मी माझ्या आयुष्याच्या एका टप्प्यामध्ये सगळ्या प्रकारचे कपडे घातलेत, पण मला आजही असं वाटतं की ती बॅरियर तुटले पाहिजे. पण मग मला असं वाटतं की आधी लोकांना मला समजू देत, मग माझी बॅरियर समजणारी माझी पुढची पिढी येईल. त्याच्या पुढची पिढी सगळ्यांसोबतच असेल एखाद्या वेळेस. मला खास नव्हतं व्हायचं. म्हणजे आज एवढी ॲसिडिटी व्हायला लागली मला, एवढी स्तुती खाल्ली आहे की मला वाटायला लागलं की मी या योग्यतेची आहे की नाही. मी तेवढे माझी लढाई मेरी लढाई आम होणे की थी, खास नाही. मला खास नव्हतं व्हायचं. मला रेल्वे स्टेशनवर कोपऱ्यात बाकावर बसून पेपर वाचायचा आहे, आणि मला वाटतं की त्या टायमाला माझ्याकडं कुणीही रोखून बघू नये. मला रस्त्यानं सर्वसामान्य स्त्री पुरुषांसारखं जायचं आहे. मला वाटतं मला कोणी मागं वळून पाहू नये. मला सर्वसामान्यांसारखं हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं आहे. मला वाटतं की आजूबाजूच्या टेबलवाल्यांनी माझ्याकडं कौतुकानं हे काय इथं कशाला असं पाहू नये. हे केव्हा होईल माहिती आहे का? जेव्हा हे सगळं स्वातंत्र्य स्त्रियांना पण मिळेल. एकटी बाई एखाद्या हॉटेलमध्ये गेली आहे, जेवणाची ऑर्डर दिली आहे, जेवली, आली, एवढं कॉमन व्हायला पाहिजे. खूप क्वचित बायका एकट्या जात असतील जेवायला, त्याही मजबुरीत. नाहीतर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी सुद्धा नवऱ्याच्या सुट्टीची वाट बघावी लागते, त्या दिवशीच जाता येतं. पुरुष सर्रास सिगरेट पिताना दिसतील. सिगरेट एन्जॉयज टू हेल्थ.
मग त्याच्यात असं आलं का सिगरेट एन्जॉयज टू फिमेल्स हेल्थ, असं आहे का? फक्त महिलांना ती बाधते म्हणून असं काही नाही ना. मग पुरुष सर्रास पितात, पण एखाद्या टपरीवर जर एखादी बाई सिगरेट ओढताना दिसली तर अख्खा गाव तिच्याकडे कौतुकानं पाहतो. याचा अर्थ पिली पाहिजे असं नाही, पण जर एखादी व्यक्ती पीत असेल तर त्याला जेंडरमध्ये डिवाईड करणं हे चुकीचं आहे. तू बाई आहेस म्हणून पिऊ नको हे म्हणणं चुकीचं आहे. जर तुम्ही बाईला त्या गोष्टीसाठी मना करत असाल तर तुम्ही पुरुषांनाही त्या गोष्टीसाठी टोकलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी ज्या बारीक बारीक आहेत, ज्या स्त्री पुरुष समानतेशी रिलेटेड आहेत, ज्या तुमच्या रोजच्या नकळत घडतात, ज्या तुम्ही जपून ठेवल्यात काळजाच्या खणात, आणि त्याचं तुम्हाला लई कौतुक आहे त्या विषमतेचं. माझी भाऊजाई मी गेल्याबरोबर मला लगेच पाया पडते हे कौतुकानं सांगतात. अजून 4 लेकराची आई झाली पण चुकत नाही बरं का, हे पहिले सोडता आलं पाहिजे. एवढा म्हातारा झालो पण माझी सून अजून डोक्यावर पदर घेते माझ्यासमोर. हा हट्ट तुमची लेक समजून तिला लेकीला पदर घ्यायला होता का तुम्ही? मग सुनला का बळजबरी? इथपासून शोषणाच्या सगळ्या सीमा आहेत. सुनांबद्दल जे चित्रीकरण डोक्यात केलेलं असतं, सासूबद्दल जे चित्रीकरण केलेलं असतं डोक्यात, सासू म्हणजे कोण? आम्हाला त्या माहेरच्या साडी सिनेमाने सासू म्हणजे काय त्याचं चित्रच बदलून टाकलं फार. हिरीत लोटून देणार, घासलेट टाकून पेटवून देणार, करतात असतील तशा काही, पण ती वृत्ती आहे, व्यक्ती आहे. किती ठिकाणी बाप बलात्कार करतायत आणि त्यांच्यावर कोणी संशयही घेत नाही. वर्ष लेकरं प्रेग्नेंट झाल्यावर कळतं की बापच हे सगळं करत होता म्हणून. आणि हे नाकारू शकत नाहीत आपण. आपल्या इथल्या गोष्टी आहेत, हे का विदेशातल्या नाहीत. मग आम्ही जेंडरचं सोडावं, नात्यांमध्ये तरी इक्वॅलिटी द्या. तुम्ही एखादी मुलगी सून करून आणता तेव्हा तुम्ही तिला धुण्या भांड्यासाठी आणलेलं असते का? तुम्ही तिला स्वयंपाक चांगला करती म्हणून आणलेलं असते का? तुम्हाला स्वयंपाक म्हणजे खूप मुलं, तरुण मुलं बरं का, यंदा लग्न करतोय का? आईला होत नाही ना आता, म्हणजे एक मोलकरीण थकली म्हणून दुसरी मोलकरीण आणायची. बेटे तुझी आई, तुझे पप्पा, तू 4 दिवस धुणी भांडी कर, खाऊ घाल तुझ्या आईला. आयुष्यभर आई तर खाल्लं ना, मग 2-5 वर्ष तू खाऊ घातलं तर काय बिघडलं? तुझ्या आईबापाची तुला काळजी, तुझ्या बायकोने का काळजी करावी? तुला स्वतःला काळजी नाही, तू तिच्यावर लोटून मोकळं होणार. ह्या सगळ्या गोष्टी विषमतेला खतपाणी घालणार आहेत आणि शोषणाला खतपाणी घालणार आहेत. ह्या समजून घेतल्या पाहिजेत. या सगळ्यांना कुठं कुठं घडतात बघा, तुम्ही जरा असं ऑब्झर्वेशन करा. तुमचं शोषण कुठं कुठं आहे. तुम्ही एका रांगेत उभं राहू शकत नाही तिकिटाला, स्त्री पुरुष. आता जर माझ्यासोबत फोटो काढायचा म्हणलं ना तर बरोबर स्त्रिया एका बाजूला उभी राहतील, पुरुष एका बाजूला उभे राहतील. धक्का जरी लागला तरी असं वाटतं भयंकर. व्यभिचाराची संकल्पना आपल्या डोक्यात एवढी हॅमर करण्यात आलेली आहे की परपुरुषाचा स्पर्श व्यभिचार, त्याच्याकडं बघणं व्यभिचार. आता मला सांगा, मानसिक पातळीवरचे व्यभिचार दिसतच नाहीत ना. मी रस्त्यानं जाताना एखादा मस्त मोठ्या बॅनरवर एक भारी पोरगा दिसतो, मी मनातल्या मनात त्याच्याविषयी व्यभिचारी विचार करते. हा व्यभिचार कुणालाच दिसला नाही. त्याच्यावर कसं नियंत्रण मिळवणार? आणि चॉईसला जर व्यभिचार म्हणत असू तर मग तो पुरुषांना पण तितकाच लागू व्हायला पाहिजे ना. आपल्या इकडं खूप, म्हणजे जेवढे इकडं पेट्रियार्कल भाग आहेत ना तिकडं सगळीकडं ठेवणं हा प्रकार खूप जास्त आहे. ठेवणं. मी भटक्यांमधून आलेली, आमच्या बायकांचं शोषण प्रस्थापितांकडनं कसं होतं आहे हे मी चांगल्यापैकी अनुभवलेलं आहे. आता आमची लोक भटकत नाहीत इतकेशे, नाही तर जेव्हा भटकत असताना माझी बहीण, म्हणजे स्वतःची माझी बहीण अजूनही महिनाभर डोक्याला तेल लावत नाही. का?
लोक वाईट आहेत आजूबाजूचे. नवरा डाऊट घेतो, जर केस विंचरली तर नवरा डाऊट घेतो. इतकी घाण कंडिशन आहे पितृसत्तेतली. बाई आंघोळ पांघोळ रोज करायला लागली भटक्यांमध्ये, तरी पण संशय, कुठेतरी काहीतरी चालू आहे. हीच मानसिकता सगळीकडे. इथे बसलेल्या माझ्या कितीतरी भगिनींना एखादा सुंदर पंजाबी ड्रेस बघितला की असं वाटत असेल की मी घालावा तो. पण शी बाई, या वयात ते चांगलं वाटतं का? लोक काय म्हणतील? माझ्या इथे बसलेल्या कितीतरी भावांना आणि दादांना जीन्स पॅन्ट टी शर्ट घालावं असं वाटत असेल. ते या वयात शोभत नाही, आता आपण मोठे आहेत, आपल्या पद्धतीने राहिलं पाहिजे, नाही घालायचं. कपडे घालतायत तुम्ही म्हणजे विना कपडे फिरणं मी समजू शकते की ते कायद्याने गुन्हा आहे. पण तुम्ही कपडे घालतायत ना ज्याच्यात अंग पूर्ण झाकतं. म्हणजे मला असं वाटतं की सलवार सूटला आपण किंवा जीन्स टी शर्टला आपण वेस्टर्न पाश्चिमात्य असं वगैरे म्हणतो, पण त्याच्यात अंग पूर्ण झाकलेलं राहतं. साडीमध्ये तुमची कमनीय कंबर उघडी राहते, तुम्हाला इकडं पिन लावा इकडं पिन लावा करावं लागतं. बरं, ती जरा जरी दिसली तर पुरुषाची नजर तिथून हटत नाही. नेमका तेवढ्या जागेचा सुद्धा फोटो, म्हणजे मी फेसबुकला खूप गचाळ लोक असे बघितले की एखादी बाई भाजी घेतीये आणि तिचा पाठीमागनं फोटो काढला आणि तो फेसबुकला टाकलाय. एवढे नालायक वृत्ती. ही जी वृत्ती आहे या वृत्तीला ठेचलं पाहिजे. जोपर्यंत स्त्रियांकडे कामुक मादक नजरेत न बघल्या जाईल तोपर्यंत स्त्री पुरुष समानता येणं शक्य नाही. तोपर्यंत तुमच्यातला व्यक्तिभाव जागा होणं शक्य नाही. तोपर्यंत तुम्हाला मालक व्हायचे. बायकांना विचारलं जातं तुमचे मालक कुठे गेले? मालक कोणाला असतो? दुकानाला असतो. मालक कोणाला? जागेला असतो. बाईला मालक कसा काय? काय सातबारा लिहून घेतलाय? ॲग्रीमेंट करून घेतलंय? कधी एखाद्या पुरुषाला विचारलं का तुमची मालकीन कुठे? कुठून मालक? तुम्ही लग्न करून आणलं म्हणजे काय मक्तेदारी झाली तुमची, तिचं व्यक्ती स्वातंत्र्य काहीच नाही. अहो, बेडशीट घेताना ती तुमच्या चॉईसचा विचार करते, पडदे घेताना तुमच्या चॉईसचा विचार करते, ती घरात एखादं फ्रेम लावताना तुमच्या चॉईसचा विचार करते. आमच्या ह्यांना हे चालत नाही. आणि तुम्ही तिच्या चॉईसचा कधीच विचार करत नाहीत. इवन बरेचसे नवरे तर असे आहेत की दिवाळीची साडी सुद्धा स्वतःच्या चॉईसनीच घ्यायला होतात बायकोला, की याच्यात तू भारी दिसतेस. म्हणजे मी रिलेशनशिपमध्ये होते आणि त्या अगोदर मी 28 नंबरचं पॅनकेक लावायचे, लायनर लावायचे, आय शॅडो, मस्करा, त्याच्यानंतर सिंदूर लावायचे त्रिकोणी, आणि मला आवडायचं, मेकअप खूप आवडायचा. मग जोडीदार आयुष्यात आल्यानंतर तो म्हणायला लागला की तुला ही एवढी मोठी टिकली नाही छान वाटत, जरा बारीक लावत जा. मग तो म्हणला की तू बगर लिपस्टिकचेच तुझे ओठ छान दिसतात, तू तेच घालत जा. तू ही पंजाबी ड्रेस नको घालू, तू साडीवर छान दिसतेस. आणि मग त्याला आवडतं म्हणून मी स्वतःला बदलत गेले. हे जे स्वतः ऑब्झर्व करून बघा, नवऱ्याला आवडतं म्हणून तुम्ही काय काय बदललंय, आणि बायकोला आवडतं म्हणून पुरुषांनी काय काय बदललंय. खूप जण म्हणतात मी गायछाप सोडली. घराबाहेर गेल्यावर डबल मळतात, खातात, थुकतात, गुळणा करतात, येताना लवंग किंवा इलायची खाऊन घरात येतात. मी पाहिलेत, अनुभवलेत. फसवतात. तू हो म्हण, मी सगळं सोडीन. आणि त्यांना माहीत असतं, म्हणजे स्त्री पुरुषांच्या असमानतेचं इथे एक समीकरण आहे की पुरुष एखाद्या स्त्रीला जेव्हा पुरुषाची नजर पडते तेव्हा तिला तो मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, आणि जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत तो खूप घाबरलेला असतो की ही दुसरीकडे कुठे जाता कामा नये. आणि तोपर्यंत मग तिची खूप काळजी घेईल, तिच्या सगळ्या हौशी आवडी निवडी सगळ्या जपेल. एकदा का मिळवलं
की तो निर्धास्त होतो. कारण की भारतीय परिप्रेक्षामध्ये परत स्त्रीला दुसरी चॉईसचा ऑप्शन नाही आहे. मग मात्र तो स्वतःला पाहिजे तसा वागतो आणि तिथून पुढं बाई पुरुषाची काळजी घ्यायला सुरुवात करते. मग ती त्याच्या आवडीनिवडी जपायला सुरुवात करते. मग ती त्याला वाट पाहिजे तसं वागायला सुरुवात करते आणि मग तो उठ म्हणलं तर उठते, बस म्हणलं की बसते. हे शोषण जोपर्यंत आपण समजून घेत नाही, हे जाय मी शिकलेली आहे, मी कमवते, मी करून खाईल. चिमणी जेव्हा बाळाला जन्म देते ना, त्यावेळेस चिमण्याच्या भरोशावर नाही देत. ती स्वतः चारा आणते, स्वतःच्या पिलांना खाऊ घालते. जेव्हा वाघीण सोबत असतात, पण वाघिणीच्या लेकरांसाठी वाघ कधीच शिकार करीत नाही. वाघीण स्वतः शिकार करते, लेकराला खाऊ घालते, स्वतः पण खाते. मला असं वाटतं की माझ्या इथल्या सगळ्या भगिनींनी मुलं त्यांची जबाबदारी आहेत असं समजलं पाहिजे. आता समतेसोबत येणारी ही जबाबदारी आहे. आमच्याकडे, मी नाव नाही सांगणार, माझ्या एका मैत्रिणीकडे एक प्रस्थापित जातीतलं मामा आला. माझ्या बहिणीला तुमच्यासारखं बाळ झालं आहे आणि काय करायचं. मग आम्हाला नको आहे, ते समाजात थुतू होईल. मी म्हणलं, एक दिवसाचं बाळ, निष्पाप निष्कलंक, त्याला तुम्ही समाजात थुतू होईल म्हणतायत. हे कुठून आलं? जेंडरमधनंच ना. तुमच्या हिजड्यांकडं बघण्याच्या दृष्टिकोनातनंच आलं ना. तुमचं बायकांकडं बघण्याच्या दृष्टिकोनातनंच आलं ना. तुमचं पुरुष आणि मर्द या संकल्पनेतनंच आलं आहे ना. कारण की तो तुमच्या ह्या सगळ्या संकल्पनेत बसत नव्हता ना बाळ ते. आणि मग त्याला ती लिगल धमकी द्यावी लागली की तुम्हाला हे बाळ सांभाळा, 18 वर्षाचं झाल्यानंतर आम्ही पाहू काय करायचं ते. त्याच्यानंतर तो स्वतःची आयडेंटिटी स्वतः ठरवेल म्हणून. ही सेल्फ आयडेंटिटी ठरवण्याची प्रोसेस आपल्या इथं नाहीच आहे मुळात. आपल्या इथे आयडेंटिटी दुसरे लादतात. तुमचं नाव तुमचं नाही, तुमचे कपडे तुमचे नाहीत, तुमची भाषा तुमची नाही, तुमचं जेंडर तुमचं नाही, तुमची चॉईस तुमची नाही, तुमची लैंगिकता तुमची नाही. सगळे लोक देतात तुम्हाला गिफ्ट. तुमचं स्वतःचं क्रिएटिव्ह असं काहीच नाही. आणि तुम्ही काही स्वतःचं क्रिएटिव्ह केलं की मग तुम्ही हिजडे. तुम्ही स्वतः काही वेगळं बनायला गेलात, निवडायला गेलात तर तुम्ही वाईट. समाजाच्या ठराविक ढाच्यात जगणाऱ्या आणि मेंढरांसारखे कळपात चालणाऱ्या लोकांना जर स्त्री पुरुष म्हणत असेल तर मला असं स्त्री पुरुष असणं मान्य नाही. मी इथं अगदी बोलीभाषेत बोलण्याचा प्रयत्न केला. माझ्या जास्त वेदनांना सांगितण्याचा प्रयत्न नाही केला. कारण मला असं वाटतं की नेहमी माझ्या वेदना का, बायकांच्या वेदनांवर कोण बोलणार, आणि माझ्या वेदनांवर बायकांनी बोलावं. कारण की तुम्ही आई होणार आहात, तुम्ही बाप होणार आहात. जेव्हा माझ्यासारखं एखादं तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्याच घरात जर कोणी आलं, आता असं म्हणल्यानंतर काही जण धस, अरे व्याख्याती म्हणून बोलवलं आहे का हिजड्याला तुम्ही? जर तुमचं बाळ व्याख्याती झालं तर तुम्हाला आवडणार नाही का? मग ते कोणीही असो, ज्यांचं रिप्रोडक्शन, मला सांगा तुमच्या 5 पिढ्याच्या अगोदरची नावं तुम्हाला आठवतात का? मग काय करायचं आहे मुलगा, कोणते दिवे लावणार आहे? आणि ज्यांनी मुलं निपजलीत त्यांच्या पालकांचं काय चाललंय? मी माझ्या आईला इकडे असून जपण्याचा प्रयत्न करते माझ्या पद्धतीने, आणि माझे भाऊ जवळ असून तिचं शोषण करतात. ते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. माझ्या वेदनांना सांगायला बसलं तर रात्र पुरणार नाही. मला 10 वर्षाचा पोरगा बी छेडतो, 100 वर्षाचं म्हातारं पण छेडतं. मला बघितलं की एकमेकांना कोपरखळी मारणं बंद करा. ए फलाण्या, पाहुणा आला बघ तुझा, ए बघ तुझी दोस्तीनं आली, एक तो मित्र आला तुझा, एक तुझे नातेवाईक आले, हे घ्या 10 रुपये, त्याची पप्पी घ्या. पप्प्या मी घ्यायच्या तर तुमच्या घर रिलेशनशिपमध्ये तुम्ही जोडीदार काय करणार एकमेकांना? ही जी हेटाळणीपूर्वक वागणूक आहे ना, ही कमी करा. रिस्पेक्ट एकमेकांप्रती, मग ते स्त्रियांप्रती असो, पुरुषांप्रती असो, माझ्याप्रती असो, आदर द्या. व्यक्ती म्हणून एकमेकांना स्वीकारा. मला वाटतं मी बराच वेळ बोलली आहे.
9ला 5 मिनटं कमी, तुम्ही खूप शांततेने स्तब्धतेने ऐकतात. माझ्या समुदायाच्या खूप साऱ्या वेदना आहेत ज्या तुम्ही दूर करू शकतात. मला असं वाटतं की म्हणजे माझा बाप असा इमॅजिन करायचा, माझी आई सांगायची की तू जन्मायच्या अगोदर तुझ्या वडिलांचं असं स्वप्न होतं की चांगल्या गल्लीमध्ये घर घेऊ, जिथं स्वच्छ पाणी असेल, चांगलं वातावरण असेल, जवळ चांगली शाळा असेल. आणि तो लई कष्ट करायचा, पण त्याच्याकडं पैसेच उरले नाही, नाहीतर त्यानं तुला एका चांगल्या वातावरणात जन्माला घातलं असतं. तर मला माझी पुढची जनरेशन चांगल्या वातावरणात जन्माला यावी असं वाटतं. आणि म्हणून तुमच्या डोक्यामध्ये जी डिस्क्रिमिनेशनची हे आहे, जी विषमतेची, जी जेंडर अनइक्वॅलिटीची, विषमतेची जी घाण आहे, ती स्वच्छ करून माझ्यासाठीचा, म्हणजे अर्थात तुम्ही खूप मला ऐकायला आलात याचा अर्थ तुम्ही खूप ब्रॉड माइंडेड आहात, पण शेवटी शिवाजी जन्माला यावा शेजाऱ्याच्या घरात, आपल्याकडे नको असतो. तर तो आपल्याकडेही जन्माला आला तरीही मला त्याचं वावगं वाटणार नाही, हे व्हावं आणि अशा सदृढ वातावरणात माझ्या पुढच्या जनरेशननी जन्माला यावं, हे स्वप्न घेऊन मी बडबडत फिरती आहे सगळीकडं. माझ्याकडं शिक्षण नाही, माझ्याकडं दुसरं काही साधन नाही आहे, पण मला अशी इच्छा आहे की जे ह्या दिशांनी भोगलं आहे ते इतर दिशांनी भोगू नये, त्यांच्या वाट्याला समृद्धता यावी, इक्वॅलिटी यावी. एक कविता वाचते. माझ्या भावांनी आत्महत्याग्रस्त महिलांचा विषय छेडला, त्याच्यावरच लिहिलेली माझी एक कविता आहे. ती कविता वाचते आणि मग मी कवितेच्या शेवटानंतर थांबेल. हितवर येवोस्तर, पांडुरंगासोबतचा संवाद आहे. हितवर येवोस्तर उधळला चोळीचा रे टाका, तरी कसा तुला जरीचा शेला टोचत नाही. पायाची माझ्या झाली चालून चाळणी, मग तुह्या दगडी पायाला चांदीचे खडाव कशा पायी. ही झाल्यावर ओके. हितवर येवोस्तर उधळला चोळीचा रे टाका, तरी कसा तुला जरीचा शेला टोचत नाही. पायाची माझ्या झाली चालून चाळणी, मग तुह्या दगडी पायाला चांदीचे खडाव कशा पायी. कुंकवाचा धनी गेला नायलॉनची दोरी घेऊन, कुंकवाचा धनी गेला नायलॉनची दोरी घेऊन, तुया लागना कसा फास ये रेशमी जानवल येऊन. ईज पडून बैल मेला माझा, ईज पडून बैल मेला माझा, कधी केला नाहीस पुढं हात, जणीकडं बरा जातोस वडायला जात. सांगितलं होतं वारी चुकवू नग, सांगितलं होतं वारी चुकवू नग, लेकराच्या बापानं म्हणून आले. ह्यासाठी सांगते नवा भक्त मिळाला म्हणून फुगशील तू माझानं. तुला सांगते हे सकाळीच कोसावरून पाणी आणून रांजण्यात वतायचे, मला चंद्रभागा दारात आल्यागत वाटायची. डोपरा पस्तूर धोतर आणि काळं अंग घामानं भिजलं की हे कमरेवर हात ठेवून घडीभर इसावा घ्यायचे, माझ्यासाठी तोच माझा पांडुरंग. आमचं वावर म्हणजे तुझा वाळवंट, पाणी कधी टिकतच नाही तिथं, नाहीतर ह्यांच्या आसवांवर रान हिरवं झालं असतं बघ. सोड जाऊ दे, माझं नेहमीचंच आहे. तो आतमध्ये बसलेला बाबा दनादन डोकं आपटीत होता तुझ्या पायावर, म्हणून मी मागं सरले. तुझं काय, तुला मस्त भेटतील गंडवायला, पण म्ह्या लेकरायला मीच आहे. नको नको मला काही नको. जोडीदाराच्या राज्यात समज दिलं बघ त्यानं, आम्हाला पोसायला जीव पण द्याला. तू काय देणार मला, तूच भिकवर जगतोस. ते तर ह्यांना शबूत देलता म्हणून आलते, आणि काळजी करू नको पुढं पण येत राहील. ह्याला शब्द दिलता ना म्हणून. पण पोरं नाही धाडायची, पण पोरं नाही धाडायची. पोरं राजवाड्यातल्या झेडपीच्या शाळेत जातात ना, त्यांचा मास्तर त्यांना सांगतो, काय म्हणतो ते, हां आठवलं बघ, अत्तदीप भव, अत्तदीप भव. स्वाहा कविता सर म्हणणार होते वाटतं, सरांनी म्हणली नाही. तर हां, तर परत त्या कवितेची इथे हे आली. ती कविता एका मिनटात म्हणण्याचा मी प्रयत्न करेन. थोडीशी ती तुम्हाला रेडिओ FM ला पण ऐकायला मिळेल. स्वाहा. तिचं अर्धवट स्त्रियत्व त्यांच्या चौकटीत बसत नाही, म्हणून तिला प्रवाहातून बाहेर उभं केलं सहस्त्रावधी वर्षांपासून.
तिचं अर्धवट स्त्रियत्व त्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तिला प्रवाहातून बाहेर उभं केलं सहस्त्रावधी वर्षांपासून. स्वाहा. कुणीतरी अखंड सौभाग्याचं कुंकू लावलं भाळावर, तिला देवाच्या स्वाधीन करून. स्वाहा. कुणीतरी मग त्या देवपत्नीच्या पायात घुंगरं बांधली आणि तिला नाचवलं गावाच्या मनोरंजनासाठी. स्वाहा. तिला त्या अपमानाचं शल्य बोचू नये म्हणून दैवी घोषित केलं. स्वाहा. कधी ती देवळात देवीचे तर कधी जनानखान्यात राण्यांची लुगडे धुत होती. स्वाहा. तिचा जन्मच देवाने लोकांच्या कल्याणासाठी, आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी आखला आहे असंच तीही मानत होती. स्वाहा. ती जन्मालाच यायची पापाची पळं चाकण्यासाठी, पण ते पाप त्यांचं ती स्वतःच्या भाळावर घेऊन फिरत होती. स्वाहा. आज मात्र चित्र बदललं आहे. तिचं नाही, तिच्या शोषण पद्धतीचं. स्वाहा. कुणीतरी उपभोगून तिचा खून केला, देह गटारात खाडीत तर कधी तसाच सोडून दिला. स्वाहा. परवा ट्रेनमध्ये भीक मागणारी ती चालती ट्रेन सोडताना कमरेतून 2 हिश्श्यात विभागल्या गेली. स्वाहा. समज आली, शिक्षितही झाली ती, पण शोषण अटळ म्हणून मानसिकरित्या हरली आणि कंटाळून फासावर गेली. स्वाहा. उमेदीच्या पहाटेसाठी, स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी परत ती नव्याने जन्माला आली. पण आता ती सहस्त्रावधी वर्षाच्या या शोषणाच्या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला नकार देते. आता ती आणि तिच्या पिढ्या होणार नाहीत. स्वाहा. मला तुम्ही एवढ्या स्तब्धतेने ऐकून घेतलं, सहन केलं, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. जे पटलं ते घेऊन जा, जे नाही पटलं ते सोडून जा. धन्यवाद.